नमस्कार सर्वांना. आंतरराष्ट्रीय घडामोडी याचा दुसरा भाग आपण अभ्यासता. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या घडामोडी याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. आज आपली पहिली घडामोड कोणती आहे पहा. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, ज्याला या संक्षिप्त नावाने ओळखलं जातं. ते संक्षिप्त नाव आहे DPI. DPI म्हणजे काय? डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. कशासाठी आवश्यक आहे आणि ही फ्रेमवर्क कुठे स्वीकारण्यात आलेली आहे हे सुरुवातीला लक्षामध्ये ठेवायचं आहे. G20साठी फ्रेमवर्क स्वीकारली आहे. म्हणजे पहिल्या गोष्टीत आपल्याला कळालं अशा प्रकारची एक फ्रेमवर्क आहे ज्याला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असं म्हणतात आणि ती G20मध्ये स्वीकारण्यात आलेली फ्रेमवर्क आहे. आता G20मध्ये ही फ्रेमवर्क का स्वीकारण्यात आली त्याचा पण आपण विचार करूया. लोकांना सरकारच्या ज्या योजना आहेत, सार्वजनिक योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवता आल्या पाहिजेत, पोहोचल्या पाहिजेत या उद्देशानं G20मध्ये एक फ्रेमवर्क स्वीकारण्यात आली. त्या फ्रेमवर्कला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतात. आता या फ्रेमवर्कद्वारे काय साध्य करायचं आहे? आपण उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक स्तरावरती सेवांचं वितरण सक्षम करायचं आहे. सामाजिक स्तरावर सेवांचं वितरण सक्षम करायचं आहे म्हणजे काय? ज्या काही सार्वजनिक योजना आहेत, सरकारच्या योजना आहेत, त्या लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचल्या पाहिजेत. म्हणजेच सामाजिक स्तरावर सेवांचं वितरण सक्षम करायचं आहे. मग आपल्याला विचारतील G20मध्ये सामाजिक स्तरावर सेवांचं वितरण सक्षम करण्यासाठी कोणत्या फ्रेमवर्कचा स्वीकार करण्यात आलेला आहे? तर मग डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा किंवा DPI, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, या ही फ्रेमवर्क स्वीकारली गेलेली आहे. लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊयात. या विषय आपल्याला आणखी काय काय माहिती आहे त्याचा आपण विचार करूया. डिजिटल फ्रेमवर्कची आपण कल्पना स्वीकारली, G20मध्ये स्वीकारली. ही कल्पना कशावर आधारित आहे? ही कल्पना आपण स्वीकारली तर ही कल्पना सुरक्षित आणि लवचिक पायाभूत सुविधा याच्यावरती आधारित आहे. पायाभूत सुविधा, त्याविषयी असणाऱ्या सार्वजनिक योजना लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचल्या पाहिजेत. तशा प्रकारे ही जी फ्रेमवर्क DPIची फ्रेमवर्क आपण स्वीकारली आहे, तर ती फ्रेमवर्क आपण विचार करतोय की कशावर आधारित आहे? तर लवचिक पायाभूत सुविधांवर आधारित आहे, सुरक्षित आणि लवचिक. आता विचार करा, ही फ्रेमवर्क जी G20ने स्वीकारली तर ती कोणत्या क्षेत्राद्वारे, कोणत्या क्षेत्रांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे? आपल्या लक्षात आलं दोन क्षेत्र आहेत. सार्वजनिक क्षेत्र पण आहे, खाजगी क्षेत्र पण आहे, गव्हर्नमेंट पण आहे, प्रायव्हेट क्षेत्र पण आहे. तर या दोन्ही क्षेत्रांद्वारे जे काही सामाजिक डिजिटल प्रणालीचा संच तयार केलेला आहे त्याच्याद्वारे या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या, चांगल्या पद्धतीनं पोहोचवायच्यात. तशा प्रकारे ही DPIची कल्पना G20ने स्वीकारली आहे. लक्षात आलं? आता आपण विचार करूयात. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा नेमकी काय आहे? इथे पण तुमची आणखी कॉन्सेप्ट क्लिअर होईल की याच्या मदतीनं काय केलं जाईल. सरकारी सुविधा सामान्य लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवता येतात, म्हणून ही सुविधा आपण स्वीकारली आहे. लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊयात. प्रश्न कोणकोणते आहेत याचा आपण विचार करूयात. प्रश्नांचा जर आपण विचार केला तर संभाव्य प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. संभाव्य प्रश्नांमध्ये काय महत्त्वाचं आहे पहा. पहिला प्रश्न पहा. आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुविधेसाठी G20नं फ्रेमवर्क स्वीकारली? कोणत्या सुविधेसाठी स्वीकारली? डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी ही फ्रेमवर्क स्वीकारलेली आहे. सामाजिक स्तरावरती ही फ्रेमवर्क काम करणार आहे. दुसरा प्रश्न, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या फ्रेमवर्कद्वारे कोणत्या स्तरावर सेवांचं वितरण सक्षम केले जाणार आहे? सामाजिक स्तरावरती सेवांचं वितरण सक्षम केले जाणार आहे. तिसरा प्रश्न, G20नं सुरक्षित आणि लवचिक पायाभूत सुविधांवर आधारित कोणत्या कल्पनेचा स्वीकार केला आहे? कोणत्या कल्पनेचा स्वीकार केला आहे? डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या कल्पनेचा स्वीकार केला आहे. अशा प्रकारे या G20नं एक फ्रेमवर्क स्वीकारली आणि त्याला आपण कोणतं नाव दिलेलं होतं? तर DPI असं त्याला आपण नाव देण्यात आलेलं होतं. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. अशा प्रकारे या फ्रेमवर्कचा स्वीकार G20नं स्वीकारलेला आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे आपल्या जाऊयात. G20 उपग्रह.
G20चा उपग्रहाचा प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कोणी ठेवला, तर भारताने ठेवला. पहिला प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा. G20 उपग्रहाचा प्रस्ताव ठेवणारा देश भारत. 9 सप्टेंबर 2023ला हा प्रस्ताव ठेवलेला होता. उद्देश काय होता? उद्देश आहे ग्लोबल साऊथकडील जे देश आहेत त्यांना मदत करायची. आता ग्लोबल साऊथकडील देश म्हणजे कोणते? आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका, ओशनिया. ओशनिया म्हणजे बेटांचा समूह आहे जो प्रशांत महासागरामध्ये आढळून येतो. अशा प्रकारे जे देश आहेत या देशांना ग्लोबल साऊथकडील देश असं म्हणतात. मग या G20चा उद्देश काय? G20 उपग्रहाचा तर ग्लोबल साऊथकडील देशांना मदत करायची. लक्षात आलं? तशा प्रकारे हा प्रस्ताव भारताने ठेवला हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता G20चा उपग्रहाचा प्रस्ताव भारताने ठेवला, त्याचा नेमका उद्देश कोणता होता हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कशाच्या निरीक्षणासाठी हा G20 उपग्रह पाठवला जाणार आहे अवकाशामध्ये? तर पर्यावरण आणि हवामान याच्या निरीक्षणासाठी G20 उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव भारतानं ठेवलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. संभाव्य प्रश्न काय आहे? 9 सप्टेंबर 2023ला G20 उपग्रह मोहीम प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव भारतानं कोणत्या उद्देशानं ठेवलेला आहे? ग्लोबल साऊथकडील देशांना मदत करणं हा भारताचा उद्देश आहे. दुसरा प्रश्न, G20 उपग्रहाद्वारे कोणतं कार्य पार पाडलं जाणार आहे? कशाचा आपण विचार केला होता? पर्यावरण आणि हवामान निरीक्षण याचं कार्य या G20 उपग्रहाद्वारे पार पाडलं जाणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. आपला पुढचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. तर हा मुद्दा आपल्याला पूर्णपणे समजलेला असणं महत्त्वाचं आहे. मुद्दा काय आहे पहा. G20 नेत्यांनी काय केलंय? हवामानासंबंधित काय निर्णय घेतले हे आपल्याला अभ्यासायचं आहे. यातल्या नेत्यांनी हवामानासंबंधित निर्णय घेतलेत. जागतिक दृष्टिकोनातून जगाच्या तापमानामध्ये जी वाढ होते ती कुठेतरी रोखता आली पाहिजे. मग त्यासाठी काही लक्ष आखून घेतलीत आणि ते तापमान कितीपर्यंत मर्यादित ठेवायचं आहे हे ठरवलं या देशांनी. मग आपण विचार करूयात. आता सुरुवातीला आपण म्हणतो G20 नेत्यांनी हवामानासंबंधित निर्णय घेतला. निर्णय कधी झाला? 9 सप्टेंबर 2023ला. निर्णयाचं स्वरूप काय होतं पहा. निर्णयाचं स्वरूप आहे जागतिक हरितगृह वायू, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतो, तर त्याच्या उत्सर्जनामध्ये कपात करायची. म्हणजे या ठिकाणी उद्देश कोणता आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. याच्या उत्सर्जनामध्ये कपात करायची. कशाच्या उत्सर्जनामध्ये कपात करायची? GHG किंवा जागतिक हरितगृह वायू याच्या उत्सर्जनामध्ये कपात करायची. आणि ती कपात कशी असली पाहिजे? तर जलद आणि शाश्वत म्हणजे दीर्घकाळ कपात असली पाहिजे. मग यासाठी काय करायचं आहे की या G20च्या नेत्यांनी ठरवलं आहे की जर आपल्याला हरितगृह उत्सर्जनामध्ये कपात करायची असेल, जलद कपात करायची असेल, शाश्वत कपात करायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते मर्यादित ठेवावं लागेल. मग कितीपर्यंत मर्यादित ठेवायचं आहे ग्लोबल वॉर्मिंग? तर 1.5 अंश सेल्सिअस एवढं मर्यादित ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे या निर्णयाचं स्वरूप आहे. लक्षात आलं? निर्णयाचं स्वरूप हरितगृह वायू. आपण विचार करतो की हरितगृह वायूमुळे काय होतं आहे? तर पृथ्वीचं तापमान वाढते. पृथ्वीचं तापमान वाढवणारे जे जे वायू आहेत त्यांना हरितगृह वायू असं म्हटलं जातं. मग यांनी या बैठकीमध्ये G20 नेत्यांनी विचार केला आणि म्हटले की आपल्याला जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन जे होत आहे त्याच्यामध्ये कपात करायची. ती कपात जलद असली पाहिजे, टिकून राहणारी असली पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? तर ते वाढतं तापमान आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते मर्यादित ठेवावं लागेल. कितीपर्यंत मर्यादित ठेवावं लागेल? तर 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवावं लागेल. तशा प्रकारे या निर्णयाचं स्वरूप आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. निर्णयाचं स्वरूप आपल्या लक्षात आलं. आणि हवामान जे जगाचं तापमान वाढते, आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, त्याचे संभाव्य धोके काय आहेत या नेत्यांच्या सुद्धा लक्षात आलेले. या ठिकाणी जगाच्या 20 अर्थव्यवस्था एकत्रित आलेल्या आहेत आणि ते विचार करत आहेत. गंभीर गोष्ट आहे. पुढच्या कालावधीसाठी आपल्याला हे जीवन टिकून ठेवायचं असेल, ही संसाधनं टिकून ठेवायची असतील, तर आपल्याला हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये कपात करावी लागेल.
ती कपात जलद असावी लागेल, शाश्वत असावी लागेल आणि मग यासाठी किती ते 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग मर्यादित ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, पुढच्या मुद्द्यांकडे आपण जाऊयात. याच्यामध्ये त्यांनी काही लक्ष आखून घेतली. ज्याप्रमाणे आपण अभ्यास करताना एक टाईम बॉन्ड आखतो. 1.5 वर्षामध्ये मला परीक्षा पास व्हायची आहे, माझ्या पुढची कोणकोणती लक्ष असतील आणि मग त्या लक्ष्यांना अनुसरून आपण कामगिरीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे यांनी सुद्धा केलं. यांनी सुरुवातीला ठरवलं की ग्लोबल वॉर्मिंग मर्यादित ठेवायचं 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत. मग हे एवढं जर आपल्याला मर्यादित ठेवायचं असेल तर काही लक्ष आखावी लागतील. मग यांनी काही लक्ष आखली. पहा, 2030 पर्यंत लक्ष आखलेलं दिसतंय, 2050 पर्यंत. अशा प्रकारे 2030 आणि 2050 पर्यंत लक्ष आखून घेतली. 2030 पर्यंत काय करायचं आहे की हा जो हरितगृह वायू आहे याचे उत्सर्जन 2019 मध्ये जेवढं होतं त्याच्यापेक्षा 43% कमी करायचं आहे. म्हणजे 2019च्या पातळीच्या सापेक्ष, म्हणजे 2019 मध्ये हरितगृह वायूंचं जेवढं प्रमाण होतं तर ते प्रमाण 43% कमी करायचं आहे आपल्याला. कधीपर्यंत कमी करायचं आहे? 2030 पर्यंत कमी करायचं आहे. पहिलं उद्दिष्ट टाकलं. चला, 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत ग्लोबल वॉर्मिंग मर्यादित ठेवायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल तर 2019ला जेवढं जागतिक हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं त्याच्या 43% पर्यंत ते उत्सर्जन आपल्याला कमी करायचं आहे. कधीपर्यंत कमी करायचं आहे? 2030 पर्यंत. त्याच्यानंतर 2050 पर्यंत काय साध्य करायचं आहे आपल्याला तर निव्वळ 0 लक्ष साध्य करायचं आहे. कार्बन उत्सर्जनाचं निव्वळ 0 लक्ष गाठण्याचं उद्दिष्ट आहे. निव्वळ 0 लक्ष कधीपर्यंत गाठायचं आहे? 2050 पर्यंत गाठायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक लक्ष, अक्षय ऊर्जा क्षमता जी आहे जागतिक स्तरावरती, आत्ता जागतिक स्तरावरती अक्षय ऊर्जा क्षमता जी आहे ते तिप्पट करण्याचं वचन या नेत्यांनी व्यक्त केलं. ते कधीपर्यंत करायचं आहे? 2030 पर्यंत करायचं. तर ही 3 लक्ष आणि त्या निर्णयाचं स्वरूप कोणतं होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. पहा, काय प्रश्न विचारतील आपण एक इमॅजिन करूयात. प्रश्न काय विचारतील? 2019च्या पातळीच्या सापेक्ष जागतिक हरितगृह वायूचं उत्सर्जन 43% कोणत्या वर्षापर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट G20च्या नेत्यांनी ठरवलं आहे असं विचारतील. 2030 पर्यंत हे कमी करायचं आहे. पुन्हा विचारतील, G20च्या नेत्यांनी हरितगृह वायू उत्सर्जन निव्वळ 0 लक्ष गाठण्याचं उद्दिष्ट केव्हापर्यंत ठेवलं आहे? 2050 पर्यंत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर G20च्या नेत्यांनी जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचं वचन व्यक्त केलंय. कोणत्या वर्षापर्यंत हे साध्य केलं जाणार? 2030 पर्यंत. तर अशा प्रकारे हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहेत. मग ते आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे G20चे जे काही नेते आहेत त्यांनी हवामानासंबंधी काही निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. आता थोडंसं आपण हा जो ग्रुप आहे G20, आता हे G20 म्हणजे देशांचा ग्रुप नाही, अर्थव्यवस्थांचा ग्रुप आहे, मध्यवर्ती बँकांचा ग्रुप आहे असं आपल्याला म्हणता येतं. या 20 या ठिकाणी असणारी संघटना, या ठिकाणी असणारे कंट्रीज यांच्या मध्यवर्ती बँकांचा हा गट आहे, ज्याला आपण G20 असं म्हणतोय. अर्थव्यवस्था उद्देशून त्याला आपण म्हणतोय. काय आहे हा गट? कधी सुरू झाला? 1999ला. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं, याच्यामध्ये आता एक प्रादेशिक संघटना, दुसरी प्रादेशिक संघटना त्याच्यामध्ये समाविष्ट झाली आहे, आफ्रिकन युनियन. मागच्या लेक्चरमध्ये याचा आपण अभ्यास केला की आफ्रिकन युनियनचा समावेश झाला आहे. त्याच्या अगोदर पहिली प्रादेशिक संघटना याच्यामध्ये होती युरोपियन युनियन. युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन. G20 अर्थव्यवस्थांमध्ये 2 प्रादेशिक संघटना आहेत. कोणत्या 2 आहेत? 2 प्रादेशिक गट आहेत, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन. आता आफ्रिकन युनियन आत्ता सामील झाली आहे, त्याच्यामुळे आता G20ची संख्या किती झाली आहे? सदस्य संख्या 21 आहे. याच्यात 2 प्रादेशिक गट आणि बाकीचे देश आहेत. हे लक्षात ठेवायचं. G20ला स्थायी मुख्यालय आहे का? नाही, स्थायी मुख्यालय नाही.
G20 किती देशांचं प्रतिनिधित्व करतं? 97 देशांचं. आणि G20 ही आपली जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, युनायटेड नेशन्स, याच्या व्यतिरिक्त जगातील सर्वात मोठी बहुपक्षीय संस्था मानली जाते. अशा प्रकारे G20च्या नेत्यांनी हवामानासंबंधी काही निर्णय घेतलेत, ते निर्णय या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. G20चा जर विचार केला की कोणतं कार्य असतं, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता ठेवणं, म्हणजे हे मध्यवर्ती बँकांचाच गट आहे. हवामान बदल कमी करणं, मग हवामानासंबंधी काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात. शिवाय शाश्वत विकास यासारख्या जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख समस्यांचं निराकरण करण्याचा हा G20चं ग्रुप काम करत असतं. आता या ठिकाणी काही प्रश्न आपण अभ्यासूयात. याच्यावरचे प्रश्न काय काय आहेत पहा, संभाव्य प्रश्न. यातल्या प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित विचार करायचा. आता जी आपण चर्चा केली की G20च्या नेत्यांनी हवामानासंबंधित काय निर्णय घेतले, तर पहिला प्रश्न पहा. 9 सप्टेंबर 2023ला G20 नेत्यांनी हवामानासंबंधित घेतलेल्या निर्णयानुसार जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात जलद आणि शाश्वत कपात करून ग्लोबल वॉर्मिंग एवढं अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. किती अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचं उद्दिष्ट आहे? ऑप्शन्स पहा. 1 अंश सेल्सिअस, 1.5 अंश सेल्सिअस, 1.8 अंश सेल्सिअस, 2 अंश सेल्सिअस. आपण काय म्हटलं होतं? हरितगृह वायू उत्सर्जन कमी करायचं आहे, प्रमाण कमी करायचं आहे, जलद आणि शाश्वत पद्धतीनं ते कमी करायचं आहे. मग यांनी काय ठरवलं की आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग हे मर्यादित ठेवावं लागेल. किती अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवावं लागेल? तर 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत हे मर्यादित ठेवावं लागेल. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 1.5 अंश सेल्सिअस. लक्षात आलं? महत्त्वाचा मुद्दा. आणि बाकीचेही अजून याच्यावरचे प्रश्न आपल्याला अभ्यासायला मिळतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न काय आहे पहा. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 नेत्यांनी हवामानासंबंधित घेतलेल्या निर्णयानुसार जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन 2019च्या पातळीच्या सापेक्ष 43% कमी करण्याचं उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलं? 2030 पर्यंत ठेवण्यात आलं असा आपण उल्लेख केलेला होता. केला होता का? 2030 पर्यंत 43% उत्सर्जन कमी करायचं आहे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करायचं आहे. कोणत्या वर्षाच्या पातळीच्या सापेक्ष? 2019मध्ये जेवढं होतं त्याच्यापेक्षा 43% याचं उत्सर्जन कमी करायचं आहे. यासाठी एक उद्दिष्ट ठेवले. कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला हे साध्य करायचं आहे? तर 2030 पर्यंत आपल्याला हे साध्य करायचं आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. हा प्रश्न पहा. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 नेत्यांनी हवामानासंबंधित घेतलेल्या निर्णयानुसार जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन निव्वळ 0 लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलं? 2030, 2035, 2040, 2050. कुठलंही सांगता येईल? हो, बरोबर आहे. 2050 पर्यंत निव्वळ 0 लक्ष्य गाठायचं. कधीपर्यंत उद्दिष्ट ठेवलं आहे? 2050 पर्यंत ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात या संबंधीचाच. नऊ सप्टेंबर 2023 रोजी G20 नेत्यांनी हवामानासंबंधित घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्या वर्षापर्यंत जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचं वचन नेत्यांनी व्यक्त केलं आहे? अक्षय ऊर्जा कधीपर्यंत तिप्पट करायची असं वचन दिलंय G20च्या नेत्यांनी. कधीपर्यंत करायचे? 2030 पर्यंत करायचे. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्या आधारावरती आपल्याला उत्तर शोधता येतील आणि सहजपणे तो मुद्दा समजणार आहे. तर G20च्या नेत्यांनी हवामानासंबंधी जे जे निर्णय घेतले त्याचा या ठिकाणी आपण विचार केला. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. पुढचा कोणता पॉईंट आहे पहा. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष. हा संघर्ष तुम्हाला मला माहिती आहे, रोजच्या बातम्यामध्ये आपण ऐकतोय आणि हे कधी बंद होईल याचा विचार करतोय. कारण हमास सारख्या दहशतवादी संघटना ज्या आहेत
त्या कधी कुणावर हल्ला करतील किंवा पाकिस्तानमध्ये सारखा देश एखादा कधी कुणावरती हल्ला करेल काही सांगता येत नाही. तर हे दहशतवादी हल्ले करण्यावरती भर देतात. मग याच्यामुळं काय होतं की सगळं जनजीवन विस्कळीत होतं. असाच एक संघर्ष इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष. याच्यामध्ये एक दहशतवादी संघटना आहे. त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे हमास. हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलमधील 7 मोठ्या शहरांवरती हल्ले केले. तुम्हाला करायचं तर युद्ध करा. समोरासमोर हे लोक युद्ध करत नाहीत. रात्रीच्या वेळी ते क्षेपणास्त्र टाकतील किंवा काय करतील. तशा प्रकारे हमास ही दहशतवादी संघटना आहे आणि यांनी काय केलं, इस्रायलमधील 7 मोठ्या शहरांवरती हल्ला केला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हा हल्ला झालेला होता. मग एक साहजिक असा हल्ला झाला, त्याला उत्तर पण इस्रायलने दिलेलं आहे. मग या 2 देशांनी हे जे काही राबवलं आहे त्याला कोणतं नाव दिलं होतं त्याला आपण विचार करायचा आहे. तर ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा, आणि किती प्लॅनिंगने केलं असेल पहा. 20 मिनिटामध्ये 5000 रॉकेटमधनं हल्ले झालेत. या ठिकाणी हमासने जी कारवाई केली की त्यांना वाटतं की हे आपलं स्वातंत्र्य युद्धच आहे. मग त्यांनी जो हल्ला केला त्या कारवाईला एक नाव दिलेलं होतं. काय नाव दिलं होतं? अल अक्सा स्टॉर्म असं नाव दिलं होतं. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर जो हल्ला केला त्याला एक नाव दिलं, त्या अल अक्सा स्टॉर्म असं त्याला म्हटलं जातं, स्टॉर्म. इस्रायली लष्कराने याला उत्तर दिलं आणि त्या कारवाईला दिलेलं नाव कोणतं होतं? तर ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड हे नाव आहे. लक्षात आलं? इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष. हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ले केले, त्या कारवाईला त्यांनी नाव दिलं अल अक्सा स्टॉर्म. आणि इस्रायली लष्कराने याच्यावरती कारवाई केली तर त्यांनी इस्रायलनं त्या कारवाईला दिलेलं नाव होतं ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड. तर अशा प्रकारे अल अक्सा स्टॉर्म म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इस्रायली लष्कराने केलेली कारवाई आहे. मग याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल त्याचा आपण विचार करूयात. प्रश्न पहा, गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमधील 7 मोठ्या शहरांवर हल्ले केले. हमासनं त्यांच्या कारवाईला कोणतं नाव दिलं होतं? कोणतं नाव दिलं होतं? अल अक्सा स्टॉर्म असं नाव दिलं होतं. दुसरा प्रश्न, इस्रायली लष्कराने त्यांच्या कारवाईला दिलेलं नाव कोणतं होतं? इस्रायली लष्कराने जी कारवाई केली त्या कारवाईला इस्रायलनं कोणतं नाव दिलं होतं? तर ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड असं नाव दिलं होतं. हे पहा, ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड असं नाव दिलं होतं. तर हे 2 ऑपरेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या पुढच्या मुद्द्याकडे आपण चाललोय. आशियान शिखर परिषद 2023 याचा आपल्याला विचार करावा लागेल. आशियान शिखर परिषद 2023चा सुरुवातीला आशियानचा लॉंग फॉर्म काय पहा, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणजे एशियन. म्हणजे हा आसियान याचा लॉंग फॉर्म काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स 43वी आवृत्ती. आता आपल्याला काय विचार करायचा आहे की आशियानची शिखर परिषद 2023ला जी पार पडली ती कोठे पार पडली? जकार्ता, इंडोनेशिया. 43वी शिखर परिषद. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आशियानच्या शिखर परिषदा वर्षातून 2 वेळा होतात. म्हणजे 2023ला सुद्धा 2 वेळा झालेली असणार आहे. ही 43वी शिखर परिषद जकार्ता इंडोनेशियाला पार पडली. याच्या अगोदर एक परिषद झाली होती ती 42वी होती. ती कोठे पार पडली हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा पुढे उल्लेख येईल. तशा प्रकारे ही इंडोनेशियाला पार पडलेली ही शिखर परिषद तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सगळे नेते जमलेले तुम्हाला दिसतात. मग आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे महत्त्वाचं, आशियान शिखर परिषद 2023 43वी शिखर परिषद कोठे पार पडली आणि 42वी शिखर परिषद कोठे पार पडली. 43वी शिखर परिषद जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली आहे आणि 42व्या शिखर परिषदेचा जर तुम्ही विचार केला तर 42वी शिखर परिषद कोठे पार पडली आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येईल. पहा, हां, 42वी शिखर परिषद जी पार पडली आहे ती लाबुआन बाजो या शहरामध्ये पार पडली आहे.
आशियान शिखर परिषद वर्षातून 2दा होते. सुरुवातीला 42वी शिखर परिषद या इंडोनेशियामधल्याच लाबुआन बाजो शहरामध्ये पार पडली आणि 43वी शिखर परिषद कुठे पार पडली? जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली आहे. हे सुरुवातीला आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, 2दा शिखर परिषद पार पडते वर्षातून, हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आता या परिषदेचं नेतृत्व कोणी केलं असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं सिंगापूरचे पंतप्रधान. कोण आहेत सिंगापूरचे पंतप्रधान? ली सिएन लुंग हे सिंगापूरचे पंतप्रधान आहेत. यांनी या परिषदेचं नेतृत्व केले. आशियान शिखर परिषद 2023चं नेतृत्व कोणी केलं हे आपल्याला विचारतील तर सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग यांनी हे नेतृत्व केलं. आणि याची थीम काय पहा, आशियान मॅटर्स एपिसेंट्रम ऑफ ग्रोथ. एपिसेंट्रम म्हणजे केंद्रबिंदू, वाढीचा केंद्रबिंदू असं चाललं उल्लेख होतो. एपिसेंट्रम म्हणजे केंद्रबिंदू. तर एशियन मॅटर्स एपिसेंट्रम ऑफ ग्रोथ ही थीम आहे आशियान शिखर परिषद 2023. चला, हे आपल्या लक्षात आलं. आता याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण विचार करूयात. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी काय केलं, 7 सप्टेंबर 2023ला तिमोर लेस्ते हे नाव लक्षात ठेवायचं. हे जर विचारलं तर विचारतील. तिमोर लेस्ते या ठिकाणी भारतीय दूतावास स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आशियान शिखर परिषद 2023मध्ये भारतीय पंतप्रधानांनी कोणत्या ठिकाणी भारतीय दूतावास स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला तर तिमोर लेस्ते या ठिकाणी भारतीय दूतावास स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. हे तिमोर लेस्ते हे नावसुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. लक्षात आलं. आता हे झाले आपले काही महत्त्वाचे पॉईंट आपण अभ्यासले. ही परिषद आपण अगोदरच म्हटलं की वर्षातून 2 वेळा ही परिषद होते. आणि 42वी शिखर परिषद इंडोनेशियातील कोणत्या शहरात पार पडली? लाबुआन बाजो शहरामध्ये पार पडली. आणि त्यानंतरची सप्टेंबरची परिषद, दुसरी परिषद कुठे पार पडलेली आहे? ही मेमध्ये झाली, एक सप्टेंबरमध्ये झाली. मग सप्टेंबरची परिषद जकार्ता इंडोनेशिया. तर ही 2 नावं, 2 शहरांची नावं आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतील. लक्षात राहतील. लाबुआन बाजो 42वी शिखर परिषद 2023मध्येच झाली आणि जकार्ता या ठिकाणी 43वी शिखर परिषद इंडोनेशियामध्येच झाली. आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी दोन्ही परिषदांचे अध्यक्ष सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग हे होते. आपण पाहिलं तशा प्रकारे आहे. आता एशियन हे काय आहे हे थोडक्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याला लक्षात नाही ठेवायचं. हा मुख्य परीक्षेचा भाग आहे. अशा प्रकारचे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये येतात संघटनेविषयी. एशिया आपण म्हटलं असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. स्थापना 1967 मध्ये झाली आहे. कुठे झाली आहे स्थापना? बँकॉक थायलंड या ठिकाणी स्थापना झाली. मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. या संघटनेचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? एक लक्ष्य, एक ओळख, एक समुदाय. हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत संघटनेवरचे, ते मुख्य परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्यात. आत्ता नुसती नजर जरी तुम्ही फिरवली तरी चालेल. तशा प्रकारे सदस्य देश किती आहेत? 10 सदस्य देश आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हे आपण आशियान शिखर परिषद 2023 बद्दल पाहिलं. आपल्या काय काय लक्षात आलं? याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की ही शिखर परिषद वर्षातून 2 वेळा होते. त्याच्यानंतर 2 शिखर परिषदा पार पडलेल्या आहेत. एक शिखर परिषद 42वी आणि 43वी. तर ते कुठे कुठे पार पडल्या हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 42वी लाबुआन बाजो शहर आहे. 43वी जकार्ता इंडोनेशिया आहे. याचं नेतृत्व कोणी केलं आहे? तर ली सिएन लुंग सिंगापूरच्या पंतप्रधानांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. आता याच्यावरती संभाव्य प्रश्न काय? तर हे आत्ता जी आपण चर्चा केली तेच याच्यावरचे संभाव्य प्रश्न असतील की आशियान शिखर परिषद 2023 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? 43वी शिखर परिषद या ठिकाणी आपण म्हटलं जकार्ता इंडोनेशिया आणि 42वी लाबुआन बाजो या शहरामध्ये पार पडले. आशियान शिखर परिषद 2023चं नेतृत्व कोणी केलं हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आत्ता त्याची आपण विचार केला.
सिंगापूरचे एक पंतप्रधान आहेत, त्यांचं नाव आहे ली सिएन लुंग, यांनी या परिषदेचं नेतृत्व केलं. लक्षात राहील का? 2-4 पॉईंट्स आहेत, तुमच्या सहज लक्षामध्ये राहतील. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊयात. आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. पुन्हा एकदा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेली आपल्याला दिसते. एवढंच इथे लक्षात आहे. आणि पुन्हा थीम तीच आहे. आशियान शिखर परिषद 2023ची जी थीम होती तीच थीम आपल्याला दिसते. एशियन मेटर्स एपिसेंट्रम ऑफ ग्रोथ. एपिसेंट्रम म्हणजे केंद्रबिंदू, वाढीचा केंद्रबिंदू, ग्रोथ म्हणजे वाढ, तशा प्रकारे. तर हे या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? तर जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेली आपल्याला दिसतं. बस तेवढाच पॉईंट या पॉईंटमध्ये लक्षात ठेवायचा. संभाव्य प्रश्नांमध्ये सुद्धा तेच आहे. आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? तर जकार्ता, इंडोनेशिया. आणि थीम जी आशियान शिखर परिषदेची होती तीच थीम या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एक महत्त्वाचा करार आहे त्या कराराविषयी माहिती घेऊयात. सुरुवातीला इमॅजिन करायच्यात काही गोष्टी मी ज्या सांगेन त्या. मैत्री आणि सहकार्य करार आहे. या मैत्री आणि सहकार्य कराराचा स्वीकार एका देशानं केला आहे. त्या देशाचं नाव काय? पहिली गोष्ट, सुरुवातीला विचार करा, हा मैत्री आणि सहकार्य करार, या करारावर स्वाक्षरी करणारा देश कोणता आहे 2023 मध्ये? त्या देशाचं नाव काय हे आपल्याला विचारते. त्या देशाचं नाव आहे सौदी अरेबिया. 2023 मध्ये मैत्री आणि सहकार्य करारावर कोणत्या संघटनेसोबत? आशियान संघटनेसोबत मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारा देश कोणता आहे? सौदी अरेबिया. हे उत्तर पहिलं तुमचं पाठ पाहिजे. लक्षात आलं? पुन्हा एकदा मी रिपीट करतो. आशियान संघटनेसोबत मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? 2023 मध्ये सौदी अरेबिया आहे. चला, हे तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी तुम्ही ह्या करारावरती स्वाक्षरी झाल्यावर या दोघांचा फोटो पण पाहताय. पहा, सौदी अरेबियाचे हे प्रिन्स आहेत. या प्रिन्सनं या ठिकाणी स्वाक्षरी करून दिलेलं आहे. लक्षात आलं? आशियान संघटनेसोबत मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारा देश सौदी अरेबिया. आणि याच्यामुळं काय झालं की याने स्वाक्षरी केली, त्याच्यामुळं आता हा 51वा देश बनला आहे. याच्या अगोदर 50वा देश कोणता होता? तो युक्रेन होता. 50वा देश युक्रेन होता. 51वं राष्ट्र बनलंय सौदी अरेबिया. मग सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांनी स्वाक्षरी केलेली आपल्याला दिसतंय. तशा प्रकारे त्यांनी स्वाक्षरी केलेली. लक्षात आलं? इमॅजिन करा, आशियान संघटनेसोबत मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारा देश कोणता आहे? सौदी अरेबिया आहे. कितवं राष्ट्र बनलं या मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारं सौदी अरेबिया? 51वं राष्ट्र बनलं. 50वं राष्ट्र कोणतं होतं? युक्रेन हे 50वं राष्ट्र होतं. तर हे पहा, ह्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का हे आपण पाहूयात आणि पुढे जाऊयात. हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 2022 मध्ये युक्रेननं 50वा सदस्य म्हणून या करारावरती स्वाक्षरी केलेली होती. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की हा मैत्री आणि सहकार्य करारावर भारतानं कधी स्वाक्षरी केली? भारतानं या मैत्री आणि सहकार्य करारावर 2003 मध्ये भारतानं स्वाक्षरी केली. आणि हा स्वाक्षरी करार कधीच आहे? 1976 मध्ये आशियान राष्ट्रांनी स्वाक्षरी केलेला हा कोणत्या प्रकारचा शांतता करार आहे? कसली शांतता लाभायची आहे? सार्वभौमत्व प्रत्येक देशाचं, प्रादेशिक अखंडता प्रत्येक देशाची, राष्ट्रीय अस्मितेचा परस्पर आदर करायचा प्रत्येक देशाने. तशा प्रकारे हा मैत्री आणि सहकार्य करार आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, मैत्री आणि सहकार्य करार म्हणजे काय? 4 जणांची तुमची मैत्री आहे. तुम्ही काय करता? एकामेकांच्या आवडीनिवडी जपता, एकामेकाचं स्वातंत्र्य जपता,
आणि तुम्ही एकामेकाच्या आवडीनिवडी जपता, त्याप्रमाणे या ठिकाणी हे जे देश आहेत मैत्री आणि सहकार्य करार करणारे एकामेकांच्या देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय अस्मिता जपत असतात, त्यांचा आदर करत असतात. तर हा आहे मैत्री आणि सहकार्य करार. भारत याच्यामध्ये कधी स्वाक्षरी केली तर भारताने स्वाक्षरी केली 2003 मध्ये. आणि युरोपियन युनियन या करारामध्ये कधी सहभागी झाली? 2009 मध्ये अमेरिका आणि युरोपियन युनियन. आणि 50वा सदस्य देश युक्रेन हे अगोदर तुम्हाला सांगितलं. 51वा देश आता सौदी अरेबिया झालेला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हा मैत्री आणि सहकार्य करार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. संभाव्य प्रश्न, कोणत्या देशानं दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेसोबत म्हणजे आशियान संघटनेसोबत मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी केली? आता याचं उत्तर तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. इराण, इराक, सौदी अरेबिया किंवा तैवान. कुठलं? बरोबर, सौदी अरेबिया यांनी स्वाक्षरी केलेली आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आला तर अपेक्षित असेल, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. यानंतरचा आपला मुद्दा आहे ब्रिक्स शिखर परिषद 2023. पुन्हा एकदा कोणत्या ठिकाणी भरली होती हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी भरली होती. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं की ब्रिक्स शिखर परिषद 2023. ठीक आहे, याच्याबद्दल आणखी महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासूयात. या ब्रिक्स शिखर परिषदेबद्दल, ब्रिक्स शिखर परिषदेचा विचार केला तर दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. भारतातर्फे कोण हजर होतं? साहजिकच आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषद 2023ला हजर होत आहे. आगामी परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? कझान, रशिया या ठिकाणी होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये ही परिषद म्हणजे आता झालेली परिषद आहे. तर अशा प्रकारे ब्रिक्स शिखर परिषदेचे काही महत्त्वाचे मुद्दे. सुरुवातीला आपण विचार केला की 2023ची शिखर परिषद कोणत्या ठिकाणी झाली. आपल्या लक्षात आलं की 2023ची शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेमधल्या जोहान्सबर्ग या ठिकाणी झाली. आणि 2024ची कोणत्या ठिकाणी झाले तर कझान, रशिया या ठिकाणी झाले. भारतातर्फे परिषदेला कोण सहभागी होता तर नरेंद्र मोदी सहभागी होते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, ब्रिक्स ही जी नावं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या 5 राष्ट्रांच्या तुम्हाला नाव दिसतात. पण या ठिकाणी संस्थापक सदस्य किती आहेत त्याचा जर विचार केला त्याच्यामध्ये 4 संस्थापक सदस्य आहेत. दक्षिण आफ्रिका नंतर सामील झालेला आहे. कोणकोणते 4 आहेत? ब्राझील, रशिया, भारत आणि चायना. ब्रिक्सचे 4 संस्थापक सदस्य साऊथ आफ्रिका नंतर सामील झाल्यात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता ब्रिक्स ही संकल्पना कोणाची आहे? संकल्पना आहे जिम ओ नील यांची संकल्पना आहे. याचे किती सदस्य देश आहेत? 11 सदस्य देश आहेत. ब्रिक्स संघटनेत 2023 मध्ये 6 देशांचा समावेश झाला आहे आणि 2024 पासून हे 6 देश कार्यरत पण झालेले आहेत. मग आपल्याला विचारतील की ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन सहभागी झालेले 6 देश कोणते आहेत, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा. पण सुरुवातीला आपण विचार केला की ब्रिक्स परिषदा कुठे झाल्या? 2023ची जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेला आणि 2024ची आपण म्हटलं कझान, रशियाला झाली. आता पुढची माहिती पाहूयात ह्या ब्रिक्स परिषदेबद्दलच्या. हे पहा, आपण काय म्हटलं होतं की 4 देश असे आहेत की ते संस्थापक सदस्य आहेत. ते ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. साऊथ आफ्रिका नंतर सामील झाले असं आपण म्हटलं. साऊथ आफ्रिका कधी सामील झाले? 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाले. म्हणजे तुम्हाला जर कधी विचारलं की ब्रिक्स संघटनेचे संस्थापक देश कोणते तर 4 देश संस्थापक आहेत. त्यानंतर साऊथ आफ्रिका सामील झाला 2010 मध्ये आणि आत्ता 2023 मध्ये आणखी 6 राष्ट्र या ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झाले. संकल्पना लक्षात आली? चला आता आपण ब्रिक्सचं महत्त्व पाहूयात. महत्त्व हे आपल्याला नुसतं समजावून घ्यायचं आहे, अजिबात पाठ करण्याचा आपला भाग नाही आहे. आपला पाठ करण्याचा कुठला भाग आहे, समजावून घेण्याचा कुठला भाग आहे,
हे मी तुम्हाला सांगितलं. 2023ला परिषद कुठे झाली, 2024ला कुठे झाली, आणि सदस्य संख्या 6 वाढलेत आत्ता देश, त्यांची नावं माहिती पाहिजेत, आणि भारतातर्फे कोण हजर होतं. संस्थापक सदस्य इथं पण आपण जे आत्ता चर्चा केली की संस्थापक सदस्य 4 आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन हे संस्थापक सदस्य म्हटलं गेलं. आणि त्यानंतर आपण विचार केला की नवीन 6 सदस्य देश त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. कोणते 6 सदस्य देश सामील झालेत पहा. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे 6 देश नव्यानं सामील झालेत. याच्यावरती प्रश्न येणं खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे कोणते नवीन 6 देश याच्यामध्ये सामील झालेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे लक्षात कसं ठेवाल हे पहा. ए ट्रिपल ई डबल एस याच्यावरनं देश ओळखायचे आहेत. ए अर्जेंटिना, ई इजिप्त, ई इथिओपिया, ई इराण. इराण होतं पण आपण लक्षात ठेवण्यासाठी ते लक्षात ठेवूयात. त्यानंतर एस सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर हे नवीन 6 सदस्य देश आहेत हे लक्षात ठेवायचं. आता भारतामध्ये याच्या परिषदा कधी झाल्या होत्या हा मुख्य परीक्षेचा भाग आहे. नुसतं आपण नजर टाकूयात त्याच्यावरती. भारतामध्ये 3 वेळा शिखर परिषदा झाल्यात ब्रिक्सच्या. कधी कधी झाल्यात 2012मध्ये, 2016मध्ये, 2021मध्ये. 4थी, 8वी, 13वी या शिखर परिषदा झालेल्या आहेत. आता आपण आपल्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. याच्यामध्ये प्रश्नांच्या दृष्टिकोनातून विचार करताना सुरुवातीला हे 6 सदस्य देश कोणते आहेत. ब्रिक्समध्ये 6 नवीन सदस्य देशांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचा आपण विचार करूयात. 6 नवीन सदस्य कधी समावेश करण्याचा निर्णय झाला. 24 ऑगस्ट 2023ला 6 नवीन सदस्य देश ब्रिक्स परिषदेमध्ये सामील झाले. 6 देशांचा ब्रिक्समध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. ते 6 देश कोणते. तर मग या ठिकाणी तुम्हाला इथे पण दिसतील की ते 6 देश, सुरुवातीचे 5 आणि नंतरचे 6 देश. हे सुरुवातीचे ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका. आणि सध्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पहा, हा सौदी अरेबिया आहे, हा अर्जेंटिना आहे, हा इजिप्त आहे, हा इथिओपिया आहे, हा इराण आहे, आणि हा संयुक्त अरब अमिराती आहे. हे 6 देश नव्याने समाविष्ट झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं. या 6 देश जे नव्याने सामील झाले त्याची अंमलबजावणी केव्हा होणार आहे, केव्हापासून झाली, म्हणजे सुरू झाली आता अंमलबजावणी. ते भाग झाले त्याचा 1 जानेवारी 2024 पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या 6 देशांना जे समाविष्ट केलं गेलेलं आहे ते कोणत्या स्वरूपामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे. पूर्ण वेळ सदस्य म्हणून समाविष्ट केले गेलेलं आहे. लक्षात आलं. 6 देश समाविष्ट झाले. आपल्याला विचारतील की अर्धवेळ सदस्य म्हणून, मुद्दाम चुकवण्यासाठी. तर हे 6 देश नव्याने जे समाविष्ट झालेत ब्रिक्समध्ये आहे आणि त्याच्यामुळे आता ब्रिक्स संघटनेची सदस्य संख्या जी 11 झाली आहे ते हे 6 देश पूर्ण वेळ सदस्य म्हणून समाविष्ट झालेले हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 11 संख्या सध्याची आहे. तर अशा प्रकारे हे 11 पूर्णवेळ सदस्य आहेत आता ब्रिक्स संघटनेचे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची काय आहे पहा. ही स्वायत्त विद्यापीठ रेटिंग प्रणाली स्थापन करण्यासाठी करार झाला. कुठे झाला. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची परिषद पार पडली आहे. या ठिकाणी पहा, ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची एक बैठक पार पडली आहे आणि त्या बैठकीमध्ये हा करार झाला आहे. ही बैठक कोणत्या ठिकाणी झालेली होती. कदाचित प्रश्न सरळ असा विचारते की ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली. थोडासा विचार करावा लागेल का. विचार करावा लागेल. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली आहे मपुमलांगा प्रांत, साऊथ आफ्रिका. मपुमलांगा प्रांत, साऊथ आफ्रिका या ठिकाणी कुठली ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. आणि मग त्या बैठकीमध्ये एक करार केला आहे. कोणता करार झाला आहे.
स्वायत्त विद्यापीठ रेटिंग प्रणाली युनिव्हर्सिटी रँकिंग सिस्टीम स्थापन करण्यासाठी करार झाला या ठिकाणी. लक्षात राहील, दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? मपुमलांगा प्रांत दक्षिण आफ्रिकेचा. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की या ठिकाणी एक करार झाला. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोणता करार झाला हे पण विचारतील, सरळ विचारतील. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोणता करार करण्यात आलेला आहे 2023 मध्ये? तर युनिव्हर्सिटी रँकिंग सिस्टीम स्थापन करण्यासाठी करार करण्यात आला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. संभाव्य प्रश्नात आपण पाहूयात. ब्रिक्स शिखर परिषद जी पार पडली आहे त्याचे संभाव्य प्रश्न. ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? आपण काय म्हटलेलं होतं? दक्षिण आफ्रिकेचं कोणतं शहर होतं? जोहान्सबर्ग या शहरामध्ये पार पडले. ठीक आहे. ब्रिक्स शिखर परिषद 2023 मध्ये भारतातर्फे कोण सहभागी झालं होतं? कोण झालं होतं? आपण म्हटलं नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. 2024ची ब्रिक्स शिखर परिषद कोठे पार पडलेली आहे? 2024. कुठलं रशियामधलं मी शहर सांगितलं होतं तुम्हाला? कझान शहर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. ब्रिक्स गटामध्ये 24 ऑगस्ट 2023 रोजी कोणत्या 6 देशांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला? कोणते 6 देश? खूप महत्त्वाचं आहे. पूर्व नाही तर मुख्य परीक्षेला नक्की याच्यावरती प्रश्न आहे. कोणते 6 देश? मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ए अर्जेंटिना, त्याच्यानंतर EEE मी तुम्हाला सांगितलं होतं. काय? इजिप्त, इथिओपिया, इराण. इराणचं आई येतं पण आपण आपल्या सोयीसाठी या ठिकाणी ई म्हणतोय. लक्षात आलं? इजिप्त, इथिओपिया, इराण, अर्जेंटिना आणि SES सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या 6 देशांचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे याच्यावरचे हे संभाव्य प्रश्न आपल्याला सांगता येतील. लक्षात आलं? शिक्षण मंत्र्यांची परिषद पार पडली आहे. मपुमलांगा प्रांत आपण म्हटलं दक्षिण आफ्रिकेमधला, त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी रँकिंग सिस्टीम विषयी करार झाला, हे पण आपण अभ्यासलं. तर तोही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जाऊयात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, ब्रिक्स ICC असे याला म्हटलं जातं. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद, ब्रिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन कॉन्फरन्स, ब्रिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन कॉन्फरन्स ICC कोठे पार पडली? परिषद पार पडली, कोठे पार पडली? सुरुवातीला विचार करा, ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद कोठे पार पडली? नवी दिल्लीमध्ये पार पडली. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं? नवी दिल्लीला हे पार पडलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 8वी आहे. 8वी ब्रिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन कॉन्फरन्स न्यू दिल्ली 2023. हे पहा, नवी दिल्लीला पार पडली. ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच आपण याच्यामध्ये घेऊयात. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचं आयोजन किंवा उद्घाटन कोणत्या न्यायमूर्तींनी केलं? खूप तुम्हाला विचार करायला, अवघड प्रश्न विचारायचा तर विचारतील. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद याचं उद्घाटन कोणत्या न्यायमूर्तींनी केलं? अशोक भूषण यांनी केलं. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. आणि हे काय आहेत? न्यायमूर्ती अशोक भूषण राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या हस्ते या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी काय आपल्याला यासाठी महत्त्वाचं आहे ते पाहूयात. हां, हे खरं तर हा जो पॉईंट आहे ना, हा फक्त मुख्य परीक्षेलाच विचारला जातो, पण एक नजरे घालून आपण घालूयात. ब्रिक्स देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांमध्ये कोणतं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं? ब्रिक्स देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांमध्ये कोणतं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं? सहकार्य, अनुभवाची देवाणघेवाण,
परस्पर शिक्षणाला चालना द्यायची आणि हे सगळं करताना सगळ्या देशांचा विकास साध्य करायचा आहे. ब्रिक्स संघटनेमधील जे देश आहेत त्या देशांचा विकास साध्य करता आला पाहिजे. एकामेकाला सहकार्य करायचं आहे, एकामेकांचे जे अनुभव आहेत त्याची देवाणघेवाण करून एखाद्या घटनेमध्ये आपल्याला सक्षम व्हायचं आहे, परिपूर्ण करायचं आहे आणि परस्पर शिक्षणाला चालना देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण प्रत्येक देशातील म्हणजे ब्रिक्स परिषदेमधील प्रत्येक देशातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे देता येईल या प्रकारे आपल्याला सांगता येईल हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. लक्षात आलं? सहकार्य, अनुभवाची देवाणघेवाण, परस्पर शिक्षणाला चालना देणं. आता थोडक्यात मी सांगतो, हे लक्षात नाही ठेवायचं, फक्त आपल्याला थोडीशी माहिती मिळाली की आणखी आपण जो अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये स्पष्टता येते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद 2009ला याची स्थापना झाली आहे. त्यानंतर रशियामध्ये एकातेरिनबर्ग येथे बैठक झालेली होती. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेची स्थापना झाली. म्हणजे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेची स्थापना कोणत्या बैठकीत झाली तर रशियामध्ये एक बैठक भरलेली होती. कुठे? एकातेरिनबर्ग या ठिकाणी ही बैठक भरली होती. त्या बैठकीमध्ये या परिषदेची स्थापना झालेली आहे. यापूर्वी ही परिषद भारतात झाली होती का? हो, भारतामध्ये झाली होती. कधी झाली होती भारतामध्ये? तर भारतामध्ये ही परिषद आपल्याला सांगता येतं 2013मध्ये ही परिषद भारतामध्ये झाली होती. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा या ठिकाणचा प्रश्न आपण घेऊयात. 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद कोठे पार पडली? नवी दिल्लीला पार पडलेली आहे. ब्रिक्स देशांच्या स्पर्धा प्राधिकरणामध्ये कोणतं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं? आत्ताच मी म्हटलं, कोणतं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल? एकामेकाला सहकार्य करायचं, एकामेकांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवांची देवाणघेवाण करायची आणि परस्पर शिक्षणाला चालना द्यायची. तर अशा प्रकारे या स्पर्धा प्राधिकरणामध्ये हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातं. लक्षात आलं? आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. पुढचा मुद्दा कोणता आहे पहा. अंगकोर वॉट जगातील 8वं आश्चर्य आहे. हे ठिकाणी तुम्हाला मंदिर दिसत आहे. हे मंदिर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या देशातलं आहे हे मंदिर? कंबोडिया या देशातलं आहे. पहिली गोष्ट आपल्या लक्षात घ्यायचं आहे, हे मंदिर कोणत्या देशामधलं आहे? हे मंदिर कंबोडिया या देशातलं आहे. मंदिराचं नाव आहे अँकोर वॉट मंदिर. जगातील 8वं आश्चर्य म्हणून घोषित केलं आहे. आपल्याला विचारतील की जगातील 8वं आश्चर्य म्हणून कोणत्या मंदिराची घोषणा करण्यात आलेली, ते कोणत्या देशात आहे? लक्षात आलं? प्राचीन अंगकोर वाट मंदिर आहे. कोणत्या देशात आहे? कंबोडिया देशात आहे. तशा प्रकारे कंबोडियातील हे प्राचीन अंकोर वाट मंदिर आहे. जगातील 8वं आश्चर्य म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. जगातील 8वं आश्चर्य हे आहे पाहते मंदिर. या मंदिराला जगातलं 8वं आश्चर्य म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. लक्षात आलं? चला पुढे जाऊयात. आता या ठिकाणी काय सांगितले आपल्याला पहा. हे ज्या मंदिर आहे त्यांनी कोणाची जागा घेतली तर पॉम्पेई, इटलीची पॉम्पेईची जागा अँकोर वॉट मंदिराने घेतली आणि ते आता 8वं आश्चर्य बनलेलं आहे. याच्यामध्ये हे मंदिर कशाविषयीचं आहे, काय आहे हे पण आपल्याला थोडक्यात माहिती घेता येईल. मंदिर कोणी बांधलं होतं? सूर्यवर्मन II उमेर राजा यांनी बांधलेलं होतं. 800 वर्ष जुनं हे मंदिर आहे. कंबोडियामधील सिम रीप प्रांतामध्ये हे मंदिर आहे. 12व्या शतकामध्ये बांधलेलं जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे. 402 एकरामध्ये बांधलेलं हे जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे. विष्णूचं मंदिर आहे. आपण ज्याची पूजा करतो त्या विष्णू देवतेचं हे मंदिर आहे. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. जगातलं 8वं आश्चर्य म्हणून याला घोषित केलं गेलेलं आहे. एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कदाचित विचारलं कुठल्या शतकात हे बांधलं होतं? 12व्या शतकात. कोणत्या राजानं हे बांधलं होतं? सूर्यवर्मन II राजा. आणि जगातलं सर्वात मोठं मंदिर कोणाचं मंदिर आहे?
विष्णू देवतेचं हे मंदिर आहे. आता संभाव्य प्रश्न काय आहे? त्याच्यानंतर जाता जाता हे पण लक्षात ठेवा, अंगकोर या शहराचं प्राचीन नाव यशोधरापुरा होतं. हिंदू संस्कृती कुठेपर्यंत होती पूर्वी? छोटंसं उदाहरण तुम्हाला इथं मिळेल. आणि ती संस्कृती कशी गमावली हे इतिहासातून तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. चला आपल्या अभ्यासाच्या विषयाकडे येऊयात की अंगकोर वाट या ठिकाणी जे हे मंदिर आहे, 8वं आश्चर्य म्हणून घोषित केलं आहे. ते अंगकोर या शहराचं प्राचीन नाव यशोधरापुरा असं होतं. संभाव्य प्रश्न, या मंदिराला जगातील 8वं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कंबोडियातील प्राचीन अंगकोर वाट या मंदिराला घोषित करण्यात आलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. भारत कॅनडा संघर्ष हे तुम्ही ऐकताय सध्या. बरं झालं ते जो बायडन गेले आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेत. आता कमीत कमी ते आपल्या बाजूने तरी बोलतील. भारत कॅनडा संघर्ष आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा. त्याची सविस्तर चर्चा आपण राज्यसेवा मेन्समध्ये करूयात आपण. भारत कॅनडा संघर्षाची, कसा संघर्ष आहे, काय संघर्ष आहे, त्याच्यामधून भारताचं काय नुकसान, कॅनडाचं काय नुकसान, हा संघर्ष कसा मिटेल, हे सगळं आपल्याला मुख्य परीक्षा जे 2025मध्ये सविस्तरपणे येईल त्याच्यावरती चर्चा करायला मिळेल. ते तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने पूर्वपरीक्षेचा विचार करूयात. भारत कॅनडा संघर्ष, तिथले हे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो. यांना काय झालं आहे की त्या ठिकाणी हे जस्टिन ट्रुडो आहेत, त्यांना शीखांचं सहकार्य मिळते. शीख लोकांची तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहेत. त्यांची निवडून येणारी सीट्स आणि पंतप्रधान होण्यासाठी या शीख समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा, यामुळं ते नेहमी भारताच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसतात. तर हे त्या पंतप्रधानांचं नाव आहे जस्टिन ट्रुडो. आणि एक खालिस्तानी फुटीरतावादी, त्यांचं नाव आहे हरदीप सिंग निज्जर. यांची हत्या झाली आहे आणि या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केल्यामुळे दोन्ही देशामध्ये संघर्ष झाला. म्हणजे तुमच्या देशात जर दहशतवादी कारवाया केल्या तर तुम्ही जाऊन पाकिस्तानमध्ये मारता आणि आम्ही गपचूप मारलं तर तुम्हाला नाही चालत. अशा प्रकारची घटना आहे. आपल्या अभ्यासाचा भाग आत्ता सध्या तरी नाही आहे, आपण पुढे जाऊयात. तर हे भारत कॅनडा का संघर्ष आहे? जस्टिन ट्रुडो ह्यांनी हे जे लोक आहेत खालिस्तानी फुटीरतावादी, यांची हत्या झाली आहे त्या ठिकाणी, हरदीप सिंग निज्जर. आणि मग या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. त्यामुळे दोन्ही देशामध्ये संघर्ष सुरू झाला. यांचं नाव लक्षात ठेवा, लक्षात राहील. पुढे जाऊयात. हरदीप सिंग निज्जर. संभाव्य प्रश्न, कॅनडातील खालिस्तानी फुटीरतावादी याच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केल्यानं दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. त्यांचं नाव काय? हरदीप सिंग निज्जर हे नाव आहे, लक्षात राहील. पुढे जाऊयात. भारत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष झाला. हे अशा प्रकारचा प्रश्न वगैरे आपल्याला येणार नाही, फक्त लक्षात ठेवा, एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं. भारत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष झाला, घोषित झालाय. 2024 साठी या साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून भारताला घोषित केलं गेलं आहे. या साखर संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचं मुख्यालय लंडनला हे मुख्यालय असल्याचं आपल्याला दिसतं. लंडन. 2024 कोणत्या वर्षासाठी साखर संघटनेचा अध्यक्ष बनवलंय भारताला? 2024 या वर्षासाठी, हे लक्षामध्ये ठेवायचं. भारताला 2024 साठी संघटनेचा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय साखर संघटना, की जी 1968 मध्ये स्थापन झाली आहे. 87 देश त्याचे सदस्य आहेत. तशा प्रकारे भारताला अध्यक्ष बनवलं, हे लक्षात ठेवायचं. आणि संभाव्य प्रश्न तोच असणार आहे, कोणत्या देशाला 2024 साठी साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे?
आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून भारताला घोषित करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हाचा आपला हा भाग संपल्यानंतर पुढच्या भागामध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत 2023 मध्ये त्याच आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.